ये माई तुकाई जानाई जगदंबा अंबाबाई येडेश्वरी ही सर्व आदिमाया शक्तीचे अवतार आहेत। ठाई ठाई तिला अवतार घेऊन लागला तुमच्या आमच्या तारणासाठी। हा या ठिकाणी ज्यावेळेला प्रभू रामचंद्र वनवासाला गेले 14 वर्षाच्या वनवासामध्ये श्रीरामाला फसवण्यासाठी आदिमाया शक्तीने अवतार घेतला आणि रामाने ओळखल्या बरोबर तिला म्हणले आई तू येडी का? येडी म्हणता येडी झाली म्हणून हाच इतिहास डोळ्यापुढे ठेवून चंदनजी कांबळे लिहितात श्रीरामाला येडी म्हणता। तुमच्या या गावासाठी खास गाणं म्हणते मी हे। श्रीरामाला येडी म्हणता प्रकटली येडू सरी ग। ओ दादा डोंगर फोडून पाटाला मोठी निघाली वारी ग। डोंगर फोडून पाटाला निघाली वारी ग। श्रीरामाला येडी म्हणता श्रीरामाला येडी म्हणता प्रगती येडू सरी ग। श्रीरामाला येडी म्हणता प्रगती येडू सरी ग। आदिमायाला वाटलं मी सीताचं रूप घेऊन का बरं रामापुढे जाऊ नये म्हणून म्हणायचं आहे डोंगर फोडून पाषाणाची मूर्ती निघाली वारी ग। बक्षीसाठी तुमच्यापर्यंत येणार नाही। तुम्हाला जर तिला बक्षीस द्यायचे प्रत्येकीच्या थोडे पैसे ठेवायचे ती कपड्याने उचलून घेते म्हणून म्हणायचं आधी माई मंगत बाई घेतल्या अवतार खाई खाई जसं पंढरी बाई तुराया तशी स्वयंभू रामाई। डोंगर फोडून पाषाणाची मूर्ती निघाली वारी ग। डोंगर फोडून पाषाणाची मूर्ती निघाली वारी ग। चला
100 रुपये दिले नावाला. चला बाय भाऊच्या गावाला. मनपूर्वक आभार धन्यवाद. महिला मंडळ त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. अन डोंगर फोडून पाषाण मूर्ती निघाली वारी ग. डोंगर फोडून पाषाणाची मूर्ती निघाली वारी.